सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा पाठपुरावा करणारे आरपीआय आठवले गटाचे महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे आणि संतोष भोई यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा गंभीर दावा करण्यात आलाय। अनोळखी मोबाईल नंबरवरून धमकीचे फोन आणि जुन्या कौटुंबिक वादाच्या व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न आणि सोशल मीडियावर बदनामी असे गंभीर आरोप करण्यात आले। बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेले डॉक्टर पंकज साळुंखे पुन्हा एकदा चर्चेत आले। मात्र यावेळी कारण आहे ते थेट धमक्यांचे। साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केल्यापासून त्यांना आणि सहकारी संतोष भोई यांना विविध अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। धमकी देणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक तपासणी करून ओळख पटवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। इतकंच नाही तर अनेक वर्षांपूर्वीच्या कौटुंबिक वादाशी संबंधित जुन्या व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेलिंग आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही साळुंखे यांनी केलाय। या व्हिडिओचा शालार्थ प्रकरणाशी काही संबंध आहे का, तो कोण प्रसारित करत आहे आणि त्या मागचा नेमका उद्देश काय याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शालार्थ प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याच्या बदलीवरही डॉक्टर पंकज साळुंखे यांनी सवाल उपस्थित केलाय। नाशिक आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे या प्रकरणाचा तपास करत होते। तपास सुरू असताना त्यांची बदली झाल्याने या निर्णयामागे कोणताही दबाव होता का असा संशय साळुंखे यांनी व्यक्त केलाय। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या बदलीचा विचार करून तपास पुन्हा त्यांच्याकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली आहे। आज आपण इथे जमलेलो जे आहे ते बनावट शालार्थ आयडी प्रकरणात माझ्यावर जे होणारे सगळे माझ्यावर ताशेरे ओढले जात आहेत, बदनामी करत म्हणजे काही लोक बदनामी करत आहेत। पंकज साळुंखे करोडो रुपये कमवतोय या प्रकरणातून। मला जर करोडो रुपये कमवायचे राहिले असते तर मी इथे इथपर्यंत तुमच्या सर्वांसमोर वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला दिली नसती। त्याच पद्धतीने काही लोक, उत्पटान लोक हे दारू पिऊन वेगवेगळ्या पोस्ट अपडेट करत आहेत। त्या सर्वांना माझं खुलं आव्हान आहे, मित्रांनो, तुम्हाला काय बदनामी करायची माझी तितकी बिनधास्तपणे करा। पंकज साळुंखे तुमच्याकरता खंबीर आहे। आज सगळ्यात महत्वाचं, आजपर्यंत गप्प राहिला पंकज साळुंखे, परंतु आज नंतर गप्प राहणार नाही। आज तुमच्यावर पूर्ण महाराष्ट्र राज्यात माझ्यावर प्रेम करणारे जे सगळी मंडळी आहे ते सगळेजण तुमच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करणार आहेत। ही नोंद तुम्ही तुमच्या दप्तरी घ्यावी। दुसरा मुद्दा, काल जो शेळके साहेबांची बदली झालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेमधून, त्यांना जे काढण्यात आलं, शेवटचे त्यांचे 3 महिने बाकी होते। मी येत्या सोमवारी सीपी साहेबांना भेटणार आहे नाशिकला आणि त्यांना 2 दिवसात अल्टिमेटम देणार आहे। जर तुम्ही 2 दिवसाच्या आत आर्थिक गुन्हे शाखेचे जे पीआय होते, पोलीस निरीक्षक होते, रामदासजी शेळके यांना पूर्ववत पदावरती घेतलं नाही तर 2 दिवसानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू। त्या आंदोलनादरम्यान कुठलाही जर हिंसक वळण त्याला लागलं तर यास जबाबदार राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, स्वतः नाशिक विभागाचे आयुक्त हे जबाबदार राहतील। तिसरी महत्वाची गोष्ट, काही लोक माझ्या मागच्या कौटुंबिक वादविवादाचा व्हिडिओ पकडून त्या वादविवादाच्या व्हिडिओला धरून मला ब्लॅकमेल करत आहेत, परंतु पंकज साळुंखे ब्लॅकमेल होणाऱ्यांमधला नाही। याला जे काही करायचं ते करावं। माझा विषय जो आहे बनावट शालार्थ आयडी प्रकरण तडीस नेणं, शेवटपर्यंत मी तडीस नेणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।